इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 88 आहे। नय गच्छदिधं मथी गमनं न करेदि अन्नदवियस्स हवदिगदिसय पसरो जीवाणं पोगलाणं च। सांगार्थ नय गच्छदिधं मथी, धर्मास्ती काय गमन करत नाही। न अन्नद्रव्यस्य गमनं करेदी, अन्नद्रव्याचं गमन करवत नाही। पुढं जीवाणं पोगलाणं च गदिस्स पसरो हवदी, जीव आणि पुद्गलांच्या गतीचं प्रसर मात्र आहे, म्हणजे उदासीन निमित्त मात्र आहे, म्हणजे त्याच्याकडे कर्तृत्व नाही। लय सरळ आहे धर्मद्रव्य, काय त्याच्यामध्ये दोष नाही, निर्दोष आहे सगळे। बरोबर। मग त्याच्याकडून आपल्याला घेता येत आहे अनेक गोष्टी, असं मी काल त्याच्याकडनं घेत होते भरपूर, तुम्ही आला तेव्हा दुपारी। तर जयसेनाचार्यजींची टीका होती, काय विशेष सांगितलं होतं सांगाशाला त्यांना। उदासीन निमित्त आणि प्रेरक निमित्त असे भेद नाही आहेत। मग तरी पण वर्णिचिन्नी खुलासा करताना सांगितलं, कुठं प्रेरक निमित्त असं जर आलं तर काय अर्थ घ्यायचा त्याचा? क्रियाशील असणारं निमित्त आहे, ते अन्य द्रव्यांच्या क्रियेमध्ये सहकारी बनतंय म्हणून त्याला प्रेरक म्हणाल, पण ते काय प्रेरणा करून गमन करवते असं नाही, म्हणून कदाचित नाव येईल त्याला प्रेरक निमित्त, पण ते काय प्रेरणा देऊन ढकलून कार्य करवणारं नाही आहे। निमित्त नेहमी उदासीनच असतं। आणि उदाहरण काय दिलं तर, दोन पैलवान काय करत होते मावशी? दोन पैलवान भांडत होते, लढत होते, म्हणजे भांडत म्हणजे त्यांची लढाई चालली होती, आणि त्याच्यामध्ये जो बडा पैलवान आहे तो छोट्याला मारत होता, त्यांनी त्याला उलटून टाकलं, पलटलं, त्याला चित केलं। कोण कोणाला केलं? बडा पैलवान, छोटा पैलवान। हां, कोण कोणाला केलं? म्हणजे त्यांनी त्यात घटवलं की छोटा जो आहे तो आपल्या परिणतीनेच परिणत झालाय, आणि मोठा आहे तो फक्त आपल्या परिणामांना करतोय, त्यांनी त्याचं केलं असं नाही आहे। पण तुम्हाला दिसेल की प्रेरक आहे असं, पण असं काही तिथं प्रेरक नाही आहे तो, त्याच्यासाठी त्यांनी बरोबर बरोबर, तेच की त्या लढाईमध्ये ती मॅचच होती हो। हां, पैलवान आहे तो, मग तसेच अजून पण एक दोन उदाहरण त्यांनी घेतलेत। हां, कुस्ती म्हणा, पैलवानगिरी म्हणा त्याच्यामध्ये, किंवा कोणी बालक आहे, गिर घेतलंय त्यांनी, किसी बालक को पीट दिया, ठीक है, परंतु उस बालक में जो दुख, वेदना, रोना, जो भी क्षोभ होगा, उसमें कौन कारण है? ज्याला पिटलं, जो पिटला गेला त्याला कोणी दुःखी केलं? हां, म्हणजे म्हणायचंय, जरी तुम्हाला कोणी काय शब्द म्हणले, कोणी मारलं, कोणी काय विरुद्ध वागलं, तुमच्या दुःखी व्हायचं का नाही तुमच्यावर आहे हो। ते म्हणेल त्याचं काय आहे आपल्याला, मी कसं परिणमन करायचं आहे माझ्या हातात आहे। म्हणून सांगतायत की त्या बालकाचा क्षोभ वह बालक अपने आप में अकेले ही करेगा कि यह पीटने वाले की परिणति को लेकर करेगा, या परस्पर दोनों मिलकर करेंगे। असं समयसारमध्ये पण 4-5 गाथा घेतल्यात की जीव आणि कर्म दोघं मिळून अध्यवसान भाव करतात, का जीव करतो का कर्म करतो, का दोघं पण नाही करत। निमित्त नैमित्तिक संबंध दोघं पण आहे ते 39 गाथेमध्ये घेतलेले। अन्यमतवादीच्या अपेक्षेने नाही, कत्राखनी लास्ट आहे तिकडं नव्हे, इथं जे अध्यवसान भावाचं प्रकरण घेतलं ना, तिथं अन्यमतवादींच्या किंवा अनेक मतं आहेत अशी की त्यांनी म्हणतात जीव करताय, कोणी म्हणतं कर्मामुळं मला असे परिणाम होतात, कोणी म्हणतं दोघांच्या संयोगाने होतं, आणि कोणी म्हणतं दोघांचे पण नाही, असंच होतात। मग असं सगळं म्हणणं चुकीचं आहे। मग त्यासाठी त्या अन्यमतवादीचं खंडन करताना सगळं खुलासा करून सांगितलंय की जीवाचेच ते परिणाम आहेत,
व्यवहार भाषेणदू व्यवहारणेण काय व्यवहारेण दुएदे सव्वे भावाती मण्णसे जदीही. लय असलं क्षमना काय करायचं पाहिजे त्यावेळी आठवतच नाही. व्यवहार भाषिणे व्यवहारेण दू व्यवहारणो भासदी नाही ते वेगळीच आहे. बरं जाऊ देत. सांगायचं की व्यवहाराने ते म्हणले जातील जीवाचे आहेत कर्माचे आहेत पण तसं नाही. जे काय आहे ते निमित्त नैमित्तिक संयोगाने जीवामध्ये कार्य होतं असं सांगितलं. 39 ते 44 43 गाथा आहेत त्या युगल आहेत. आणि मग त्याच्यानंतर सांगितलं की एदे सव्वे भावा पोगलदव परिणाम निप्पण्णा केवली जिणे हिंमणिया कहते जीवोत्ती उच्चंती. म्हणजे हे सगळे भाव व्यवहाराने कर्माचे आहे त्याला जीवाचे कसे म्हणता असं पण सांगितलं. आणि मग व्यवहाराने म्हणलं जाईल जीवाचे तो आरोपित कथन आहे. जीव त्याचं करता नाही. कोणी संसारात मुक्त होणारच नाही. संसारीच राहतील कारण कर्माने संसारी बनवलं तुम्हाला कर्माने बद्ध केलं दुःखी केलं तर चुकलं. म्हणून सांगतायत की कोणी तुला जगामध्ये हे जीवा दुःखी करणारं नाही. कोणी तुला मारणारं पिटणारं क्षोभ उत्पन्न करणारं नाही. यह पीटने वाले की परिणति को लेकर क्षुब्ध नहीं होता. जब कभी किसी घर हे एक उदाहरण घेतलं म्हणजे त्या दोन्ही बालकांच्या लढाईमध्ये जो पिटला गेला तो स्वतः आपल्या परिणामांनी दुःखी झालाय. मग मी दुःखी व्हायचं का नाही हे माझ्यावर अवलंबून आहे. त्या रोगाने त्रस्त केला आपल्याला मी दुःखी व्हायचं का नाही. समंतभद्र आचार्यांना रोग होता किती दुःखी झाले हो. त्यांना काय होय बर जीवनधर कुमारांचे गुरु होते आर्यनंदी त्यांना सुद्धा भस्मक रोग होता म्हणे. त्यांचा कसा शबन झाला तर जीवनधरने आपल्या हाताला घास दिला त्यांना तो शमन झाला. इतक्या दिवस किती दिवस त्यांनी ठेवून घेत होतं. बर जीवनधर कुमारांनी जेव्हा आहारदान केलं आपल्या म्हणजे जीवनधर मुनी झाले होते का संपला आणि ह्यांच्याकडे होता म्हणजे त्यांचं ताट मग त्यांनी स्वतःचा म्हणजे ते मुनी होते का जीवनधर कुमार गृहस्थामध्ये नाही गुरु म्हणताय म्हणून विचारलं म्हणजे शिष्य नाही ते जीवनधराचे गुरु मग गुरु म्हणजे मुनी होते का असं विचारलं. नाही हे मुनी होते का जीवनधर जीवनधर मुनी नव्हते. जीवनधर नव्हते म्हणे जे आर्यनंदी आहेत ना त्यांचं छेद करून मग त्यांनी बर आर्यनंदी मुनींनी त्यांना पण भस्मक रोग होता तर त्यांनी दीक्षा छेद केला. आणि जेव्हा ते त्यांचं काही रोग शमन होत नव्हता खूप दिवस झालं मग जेव्हा जीवनधर कुमारांनी आपल्या ताटातला घास दिला त्यांना तर त्यावेळेस त्या पहिला एका घासामध्ये त्यांचा रोग शमन झाला. कशासाठी बघत होता कशासाठी बघत होता नाही रोग झाल्यावर आपल्याला दुःखी कोण केलं. रोगाने दुःखी केलं का. मग दुःखी व्हायचं का नाही आपल्यावर आहे. ते समंतभद्र स्वामी दुःखी झाले होते का असं मी विचारलं होतं. तसं त्याने पण झाले नाही दुःखी. ते बरोबर आहे म्हणजे ते दुःखी झाले. हां बरोबर म्हणजे मग त्यांना इतका बडा रोग असताना ते दुःखी नाही झाले. आपल्याला किती रोग हो काहीतरी थोडं झालं की आपण लगेच दुःखी होतोय लगेच कशाही होतोय. काय नाही झालं म्हणून पण दुःखी होतो असं पण आजकाल परिणती लोकांची. म्हणजे मी रागवलं आणि ते सगळं समोरचा का दुःखी झाला नाही म्हणून हा दुःखी असं पण कोणाचं काय परिणाम कोणाचे काय. म्हणजे बाहेर कोण आपल्याला करणारं नाही आहे करता नाही आहे तर स्वयं आपण आपल्या परिणामांनीच त्रस्त आहे. करता आपण आपल्या परिणामाचे आहे हे सांगतायत. मग 3-4 उदाहरणं होती ह्याच्यामध्ये त्याच्यासाठी घेतली होती निमित्त नैमित्तिक संबंधासाठी. जे आपण फेमस उदाहरण बघतो काय रोटली कोणी केली घट कोणी बनवला त्याच्यामध्ये सुद्धा सगळं सांगितलं ना. घटाचं कार्य मिट्टीनी झाले तर मिट्टीच त्याचा करता आहे कुंभार नाही आहे. मग जे काय परिणामन चालू आहे ते सगळं घटात चालू आहे. त्याची जशी व्हायची होती तशीच योग्यतेने झाले. मी केलं म्हणलं तर चुकलं. इवन रोटलीचं काय स्त्री करता आहे असं म्हणता तर
जसं त्या स्त्रीला पाहिजे तशी व्हायला पाहिजे, तसं तर होत नाही. आणि सेम सेम व्हायला पाहिजे, मग माताजी सांगतात तसं पण होत नाही. किंवा म्हटलं रोटली तुम्ही करता तर त्या ज्वारीच्या पिठाची करून दाखवा, ज्वारीच्या पिठाची करून दाखवा, वाळूची करून दाखवा. म्हणजे करता नाही आहे ह्याच्यासाठी, ज्याचं जे उपादान आहे तोच त्याचा करता आहे, बाहेर कोणी नाही. काय म्हटलं, त्याच्यासाठी उदाहरणं घेतली हो आपण. हां, 2 दोष सांगा. हां बर, काय म्हटलं दीपाली भाभी, जर उपादान आणि निमित्त कार्यामध्ये दोघंजण सहकारी असतात, मग उपादानच कार्याचं करता आहे, तर निमित्त का मानायचं? निमित्त नाही मानलं तर काय दोष येतो हे पाहिजे आम्हाला. म्हणजे आमच्याकडे आहे उत्तर, तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये 2 दोष सांगितले. बोला. त्याच्यावर निमित्त म्हणजे अनुकूलतेचा आरोप त्याच्यावरती येतो, करता तर तो स्वयं आहे. हो की, पण जर निमित्त नसेल तर काय आपत्ती येईल, असा प्रश्न आहे. तर त्यांनी सांगितलं त्याच्याशिवाय कार्य होणार नसेल असं असेल तर ते निमित्त हवंच ना, त्याच्याशिवाय ते कार्य होणारच नाही. निमित्त नसेल तर 2 गोष्टी सांगितल्या, हो ना, की तन्मयतेचा अभाव होत नाही. उपस्थिती, निमित्ताचा अभाव करायचा नाही म्हणजे उपस्थिती आहे की. हो की, ते काल वाचलं त्या ह्याच्यातनं. कशात? जैन तत्वमीमांसा आहे का? 100 नंबरची गाथा आहे. निमित्ताचं अभाव केला तर काय होतं याच्यासाठी कुठली गाथा सांगितली होती? तर जैन तत्वमीमांसामध्ये होतं वाटतं ते ना. बरं ठीक आहे, कशात आहे मी सांगते नंतर तुम्हाला. तर त्यात त्यांनी काय सांगितलं, 100 नंबरची गाथा आहे समयसारची, त्याच्यामध्ये सांगितलं ना निमित्त सुद्धा करता नाही आहे. निमित्त नैमित्तिक भावेन अपि अकर्ता असं काहीतरी घेतली आहे तिथं हो हेडिंगमध्ये. तर त्याच्यामध्ये सांगितलं जर निमित्त नाही मानलं, किंवा निमित्ताचं काय रोल आहे की पहिलं सांगितलं व्याप्य व्यापक भावाचं भाव दिसून येतो असं का काय नाही, अभाव असल्यामुळे निमित्त करता नाही आहे का, व्याप्य व्यापक भावाचा अभाव आहे, किंवा म्हणा तन्मयतेचा अभाव आहे, म्हणून निमित्त करता नाही. हे पहिलं कारण सांगितलं. व्याप्य म्हणजे व्यापून राहणारा, आणि व्यापक म्हणजे सगळ्याला व्यापणारा. जीव व्यापक आणि ज्ञान त्याचं व्याप्य, त्याचे गुण अनंत आहेत ते व्याप्य. असं व्याप्य व्यापक आहे का निमित्त उपादानामध्ये? व्याप्य म्हणजे अंश घेणार ना. तो खरा. व्यापक म्हणजे व्यापणारा. आता व्याप्य म्हणजे अंश आहे ना आता, त्यामुळं व्यापक म्हणजे सगळ्यांना व्यापून घेणारा असं म्हणा. हां ठीक आहे. काय म्हणलं मी नाही ऐकले, नाही ना काकी? व्याप्य व्यापक एका द्रव्यात लावतो तो खरा वास्तविक आहे, 2 द्रव्यात लावतो तो व्यवहार आहे. बरोबर. तर निमित्ताचा बरोबर निमित्ताचा तसा व्याप्य व्यापक संबंध नाहीये, त्याचा अभाव असल्यामुळे निमित्त करता नाही हे सांगितलं. आणि दुसरी आपत्ती दिली, जर निमित्त करता बनेल म्हणजे स्त्री रोटलीचा करता बनेल तर नित्य कर्तृत्वाचा प्रसंग येतो, उपादानाचा सुद्धा नाश होईल. नित्य कर्तृत्वाचा प्रसंग येतो, म्हणजे ती रोटली होतच राहायला पाहिजे, होतच राहायला पाहिजे. स्त्री हां स्त्री आहे जर करता तर असं तुम्ही स्वाध्यायाला बसणार नाही म्हणते, रोटलीच करत बसणार. रोटलीचं करताच नित्य नित्य म्हणजे कुंभार आहे तो. आणि तसं पण होऊ शकेल का निमित्त निघून गेलं किंवा नष्ट म्हणजे नष्ट झालं म्हणजे पर्याय बदलली तर उपादान पण हे होईल ना, पण उपादानाची पण पर्याय बदलतीच की. बरोबर आहे, ते नाही लावता येत. कार्य नित्य होत राहील हेच बरोबर आहे. तर नित्य कर्तृत्वाचा प्रसंग येतो, म्हणून निमित्त करता नाही आहे, उपादानच करताय, निमित्त फक्त तिथं हजर आहे एवढ्या अपेक्षेने. मग इथं जे 3-4 उदाहरणं घेतली आहेत ना, त्यामध्ये हे एक घेतलं, कुंभाराने घट्ट बनवला तर कुंभार फक्त आपल्या योग उपयोगाचा करता आहे, त्याच्या संयोगात आल्याने त्या मातीचा घट बनला, त्यामुळं कुंभार निमित्त मात्र आहे. किंवा कुंभाराचं कार्य झालं म्हणला तर
कुंभार जर करता म्हटला तर कार्य काय? कुंभार जर करता म्हटला घटरूप परिणमित होईल. ना योग योग उपयोग रूप परिणामाचा करता. हा कुंभार जर करता म्हटला तर कार्य काय आहे? त्याचा योग आणि उपयोग, त्याचं परिणाम म्हणजे काय झालं ते. कुंभार जर करता मानला तर कार्य काय? त्याच्यात जे झालं ते कार्य. ते घट होत राहील. हा बरोबर. नाही घट कार्य म्हटला तर करता माती आहे. तसं जर कुंभार करता म्हटला तर कुंभाराच्या मध्ये जे झालंय ना कार्य ते दाखवायला लागणार. तो त्याचा करता आहे, बाहेर कुठल्या द्रव्याचा करता नाही आहे. तर त्यांनी हे उदाहरण घेतलं आता की 2 पहिलवान लढताना जो सबळ आहे तो दुर्बळाला पाडला असं दिसलं, पण पडला तो आपल्या परिणामानेच आणि हा जिंकला तो आपल्या आपल्या कार्यानेच, म्हणजे करता तो आपल्या परिणतीचाच आहे. ते कुंभाराचा योग आणि परिणाम घेतला. योग आणि उपयोग बरोबर. 100 नंबरच्या गाथेत घेतलं ना आपण. योग आणि उपयोगाचंच करता आहे, घटपट करणारा नाही जीव. तर त्यांनी घेतलं इथं खुलासा की जो बलवान कुंभार आहे, पैलवान आहे कुंभारच आहे, त्याच्या बलवानाने सर्व यत्न आपल्या शरीरातच केलेत. त्याच्या संयोगात आल्यावर दुर्बलाने स्वयं आपले परिणमन केले आहे. मोठ्याने म्हणजे बलवानाने आपले रूप, आपलं बल, आपला स्वभाव प्रभाव दुसऱ्यामध्ये घातला नाही. दोहोंच्या क्रिया स्वतंत्र व स्वाधीन आहेत. जे काय दुर्बलाचं परिणमन झालं त्याचं ते कार्य, त्याचा तो करता स्वयं. दुर्बलाचा तसंच त्यांनी सांगितलं आता की जसं की काय केलं, सिंहानी पकडलं दुर्बल पशुला आणि म्हणता ना तुम्ही त्या हरणाच्या पिल्लाला पकडलं, तर ते जे पिल्लाला त्रास होतोय त्याला पकडलं, त्याला मारलं समजा, करता कोण? त्याच्या दुःखाचा परिणाम. असं ते म्हणायला किती सोपं वाटायला की नाही. आणि सगळा दोष कोणाला देताय तुम्ही? किती वाईट आहे सिंह. आणि नंतर मग मागचं काय म्हणतात, फ्लॅशबॅक बघायला गेल्यावर म्हणता की मागच्या भावात तो सिंह होता आणि हा हरिण होता. ते तिथून बघू नका, सांगतायत वर्तमानात सुद्धा त्याच्या परिणामाचंच फळ आहे ते. तो सिंह करता नाही, त्याला त्याची पर्याय मिळाली, त्याचं दुःख आहे आणि त्यामुळं तो केला असं दिसून येते, पण दुसऱ्याचं कार्य करणारा नाही. दीदी एक क्वेश्चन, वर्तमान परिणती म्हणताय, त्यांनी आधीही केलेत आणि त्याचं बांधलेलं उदयाला आलंय ना आता. हो की, येऊ दे की. आत्ता मी दुःखी व्हायचं का नाही कोणाच्या हातात आहे? मी दुःखी झालोय तर माझ्याच परिणामांनी झालोय हे सांगायला. वर्तमानामध्ये आता पूर्वकर्मांचं उदय नाही आहे का मुनिराजांना? तिथं जे घाणीत पेळलं काय म्हणायचं, त्यांना अंगावर उपसर्ग केला जे काय असेल, दुःखी व्हायचं का नाही कोणाच्या हातात होतं? कोणी येऊन शिव्या दिल्या, अपशब्द बोलले, ते का स्थिर राहू शकले? म्हणजे मी स्थिर राहायचं हे त्यांचं स्वतःची परिणती आहे, समता भावामध्ये आहे, त्यामुळं ते कर्म त्यांना दुःखी नाही बनवू शकले. तसंच आहे, जेव्हा केव्हा दुःखी होता ते कर्माचा दोष नाही आहे, मीच तिथं माझ्या परिणामांनी दुःखी झालोय. जेव्हा स्वीकार होणार तेव्हा सुधार होणार. तर त्यासाठी एक ते उदाहरण सांगितलं होतं ना परवाच्या प्रवचनमध्ये की सेठजी असतात काय, आज गोष्टीचा क्लास आहे काय, म्हणजे दोन्ही द्रव्य, कुठले धर्मद्रव्य आणि अधर्मद्रव्याचं प्रकरण चाललंय, तर हे दोन्ही द्रव्य उदासीन निमित्त मात्र आहेत, परद्रव्याचे कार्य करायला जात नाहीत, परामध्ये घुसून परिणमन करत नाहीत, जबरदस्ती कोणाला चालवत नाहीत किंवा थांबवत नाहीत, स्वयं स्वतःच्या उपादानाने परिणमतात. त्याचप्रमाणे हा मी जीव सुद्धा, जीवनात उपयोग काय तुम्हाला समजून, परद्रव्यासाठी उदासीन सहकारी मात्र आहे. तुम्ही स्वतःला स्वतःचं कार्य होण्यामध्ये मी माझं उपादान आहे, पण मी दुसऱ्याचं परिणमन होण्यामध्ये अकर्ता आहेत. काय म्हणायचं, उदासीन फक्त प्रेझेन्स आहे तुमचं तिथं. पोरींचं मी किती म्हटलं किती चांगलं त्यांचं घडावं करावं, किती करू शकतो. जेव्हा हेल्पलेस होतो ना तेव्हा म्हणतो मी काय करू शकत नाही. जेव्हा झालं चांगलं तर कोण शिकवलं रशियामधनं तिला? मीच शिकवलं. त्यांची पोरगी छोटी रशियाला शिकून आली हो, मग मी शिकवलं.
म्हणजे शिकवलं केलं ते सगळं तिच्यामध्ये झालंय ना. तुम्ही उदासीन निमित्त मात्र आहात. चांगले परिणाम झाले तरी उदासीन आहे आणि काय दुःख झाला तरी सुद्धा उदासीन कारण आहे. याचे भावभासन झाले तर धन कमावणारा मी, संसार सुखरूप करणारा मी, मुलांना ज्ञानी बनवणारा मी असे कर्तृत्व सहज सुटते. अकर्ता स्वभावाची प्रतीती येते. हा जीव पुण्यकार्यामध्ये कर्तृत्व घ्यायला जातो आणि पापरूप फळ मिळत असताना तिथं लगेच तत्वज्ञान आठवतं म्हणले. का असं व्हायचं होतं? काय झालं? रोटली का करपली हो? चांगली झाली म्हणल्यावर आपणच फुललेलं असतं त्या रोटलीच्या आधी. मी केली आणि ती करपली तर आता झाली तसं मी काय करू? लगेच तिथं तत्वज्ञान असं लगेच ना तत्वज्ञान म्हटलं तिथं आठवतंय लगेच. तर त्यासाठी उदाहरण सांगितलं होतं की एक सेठजी होते आणि त्यांना 4 मुलं होती. काय सांगितलेलं आठवत आहे का? तर त्या 4 मुलांमध्ये शेला ते 3 मुलं आहेत ती शिकून मोठी झाली हो. एक जण काय म्हणले डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, एक काय वकील झाला. वडिलांना एकदम आपला अभिमान की मी पोरांना एवढं शिकवलं, एवढं मोठं केलं. असं गावामध्ये सगळेजण काय म्हणायचं एक रुतबा असतो ना, एक काय म्हणायचं स्तुती करतात. असं आमच्याकडे होतं हो. आईच्या छोट्या गावात ऐका की आईचं छोटं गाव आहे ना तिथं. ते असं गल्लीबोळामध्ये असल्या सगळी घरं ते अंगणातच असल्या सगळे समोरचे. आणि आम्ही स्टँडवरनं जातो घरी तर चालत जातो. मग काय आपलं सगळ्या हाय बायमध्ये रस्त्यामध्ये आईचं चाललेलं असतंय. मग ते आजोबा जर असले आमच्यासोबत तर त्यांना असं सांगायला किती आनंद, माझी मुलगी किती लांब दिली आहे, किती धार्मिक घरात दिली आहे असं. आणि मग आता मी तिच्यासोबत असल्यावर तर म्हणजे मला म्हणायचे की एक कर्ता बनायला जातो जेव्हा चांगली गोष्ट घडली त्यावेळेस मी केलं. आणि तर त्या सेठजींनी पण तेच केलं. 3 मुलांचं कर्तृत्व घेतलं की ह्यांचं मी केलं, त्यांना किती चांगल्या जॉबला लावलो, किती चांगलं त्यांचं भविष्य घडवलं. मग लोकांनी विचारलं 4था मुलगा, त्याचं काय विचारू नका म्हणला, तो व्यसनी झालाय. काय म्हणला? झालाय, केला नाही झालाय. लोकांनी विचारलं केला कोण? 3घांना केलं तुम्ही, मग 4थ्याला का व्यसनी केलं? नाही तो त्याच्या परिणामांनी झाला. म्हणजे काय केलं? 3घांचं नशीब मी घडवलं आणि 4थ्याचं मी नाही, असं का हो? म्हणून सांगितलं कर्तृत्वाचं आहे ना, कर्तृत्वाला तिथं मिथ्याचं पोषण होते त्याच्याने सगळं. बरोबर. जो मिथ्यादृष्टी आहे तोच कर्ता बनायला जातो आणि त्यामुळे जिथं कर्तृत्व आहे तिथं आकुलता आहे. तोच व्यसनी असतो ना, तोच लवकर उद्धार करून मोक्षाला जात असतो, माहिती का कधी तर. पण हे 3 जण शिकलेले असतात ना संसारात भरपूर रुळत राहतात. असं पण दुसरी स्टोरी आहे. राहू दे चला. दीदी मराठीचं कुठून वाचताय तुम्ही? माझ्या डायरीत ना. धर्म अधर्म द्रव्य की उदासीन निमित्तता, जो शाश्वत अवस्थित है जहाँ के तहाँ ठहरे हुए है, ऐसे शाश्वत अवस्थित धर्म और अधर्म द्रव्य उदासीन निमित्त कारण है. जब ये जीव पुद्गल चले तो उनके चलने में यह धर्म द्रव्य बहिरंग सहकारी कारण है, और जब चलते हुए ये ठहर जाए तो उस समय अधर्म द्रव्य बहिरंग सहकारी कारण है. यह उपादान निमित्त की व्यवस्था धर्म अधर्म द्रव्य के दृष्टांत से सर्वत्र विशेष स्पष्ट हो जाती है. या दोघांच्याच बाबतीत नाही तर सगळ्या द्रव्यांच्या बाबतीत समजून घ्या, सगळी द्रव्य परासाठी उदासीन निमित्त मात्र आहेत. त्या सगळ्यामध्ये मी सुद्धा आहे. कुठल्याही पराचं कार्य होतं त्यावेळेस तिथं मी करता नाही, बस तिथं निमित्त रूपाने हजर आहे. बरोबर. गुरूंनी मला शिकवलं. कोण शिकवलं? म्हणजे निमित्त रूप माझ्या ज्ञानाचं परिणमन होताना ते निमित्त रूप आहेत. म्हणजे काय म्हणायचं, व्यवहारात आदर करणार आपण, त्यांना बहुमान देणार, त्यांना करता म्हणणार, पण निश्चयाने सांगायला गेलं तर नाही मानलं तर अनादर होईल. व्यवहार राहणार नाही. पण निश्चयाने सांगत असताना मग आता असं म्हटलं तर 4 शिष्य बसलेत समजा आणि एक काय म्हणायचं कशाही झाला, एक काय विभाव परिणामांमध्ये गेला, तर तिथं गुरूंनी शिकवलं का हो? मग
म्हणजे गुरु तर निमित्त आहेत, फक्त तुम्ही तिथं शिकलात तुमच्या परिणामांनी जे काय शिकायचं ते. जसं सांगितलं होतं ना मागच्या वेळी, काय ती 2 मुलं होती आणि एक मुलगा बॅरिस्टर झाला आणि दुसरा व्यसनी झाला. तर ते बॅरिस्टर झाल्यावर त्याचे इंटरव्ह्यू घ्यायला लोक आली घरी. आणि लोकांनी विचारलं की तुम्ही इतकं मोठं कसं काय झाला, कसं काय एवढं तुमच्या खडतर जीवनातनं वर कसं काय गेला. तर त्यांनी सांगितलं, नाही त्याचा भाऊ पण होता घरामध्ये, तो व्यसनी. त्यांनी सांगितलं की तुम्ही एवढे मोठे झाला, तुमचा भाऊ का असा राहिला. मग त्या भावाला विचारलं, म्हणले तू का नाही केलं प्रगती, तू का असा झाला. तर तो व्यसनी म्हणाला की मी माझ्या वडिलांकडनं शिकलो. म्हटला वडील माझे दारुडे आहेत, ते रोज दारू प्यायचे आणि घरात येऊन गोंधळ करायचे, त्यांच्यासारखंच मी शिकलो, त्यामुळं मी पण असा झालो. मग आता आलं माईक ह्याच्याकडं, बॅरिस्टरकडं. त्याला विचारलं तू कसं काय असा झाला. तो म्हणला मी माझ्या वडिलांचा आदर्श घेतला. का हो, वडील दारुडेच होते बरं का, त्याचे वडील दुसरे नव्हते. काय झालं, तसं करायचं नाही. त्यांचा इतका त्रास बघून मी ठरवलं की व्यसन करायचं नाही. होय, तुम्हाला भेटला होता काय. म्हणजे काय घ्यायचं कोणाकडनं हे तुमच्यावर आहे. कोणी तिथं बनवणारा, घडवणारा, ते आपलं उपादान आहे. बरोबर आहे. बरोबर. आपली दृष्टी निमित्त उपादान की व्यवस्था, धर्माधर्म द्रव्य के. म्हणून म्हणायचंय प्रत्येक कार्य होत असताना प्रत्येक द्रव्य तिथं बहिरंगामध्ये उपादान निमित्त रूपच आहे, उदासीन रूपच आहे, करता नाही. सगळ्याचं कार्य होणार आहे ते स्वतःचं स्वतःमध्ये होणार आहे. आणि परद्रव्य, प्रत्येक परद्रव्य तिथं निमित्त रूपच आहे. काय निखिलीताई, म्हटलं तरी लागले जर निमित्त नाही म्हटलं की सगळे आपल्यावरच आले, मीच केलं आहे तर तसंच. म्हणजे अजून सुद्धा निमित्त नाही म्हटलं तरी अजून कुठंतरी चुक करते. अजून निमित्त मानायला तयार होत नाही म्हणून मानायला तयार होत नाही. बरोबर. निमित्त करता नाही असं मानायला तयार होत नाही. आपणच जातोय आपल्याकडंच, म्हणतो निमित्त काय करत नाही, निमित्त काय करत नाही असं म्हणतो, पण तरी सुद्धा निमित्तालाच दोष द्यायला जातो, नाहीतर कर्तृत्व घ्यायला जातो. धडधड तर लागलेच. होय, नाही निमित्त काय म्हटलं ते बरोबर. पूर्ण तर आपली पोरं झाली ना जबाबदारी. निमित्तावर म्हणजे देतोय अजून. असं वाटलं तेच काल विचार करताना मला, जग सगळं शून्य आहे हो तुमच्या समोर. तुम्ही जे काय तुमचं परिणमन करणार आहे ना, कोणी नाही या जगात. असं विचार करा, मी 5 मिनिटांनी हर्षित होतोय, 5 मिनिटांनी क्रोधी होतोय, काही नाही आहे बाहेर, कोणी माझं करणारच नाही आहे. कोणी काय, कोण करतंय हो परिणमन तुमचं. बघा की तुम्ही असं विचार करून बसा. बघा, एक रिकाम्या खोलीत तुम्ही बसलाय, एकटे बसलाय आणि 5 मिनिटांनी हसताय, 5 मिनिटांनी रडताय. लोक येडे म्हणतील, काय म्हणतील. म्हणजे करता कोण कोणाचा, बाहेर कोणी करणारं नाही आहे. असं सगळे अकिंचित आहेत, सगळे उदासीन आहेत फक्त. मग त्यामुळं मी माझा करता आहे हे बघा आणि स्वतःला स्थिर ठेवा. आणि त्या ज्ञानाची, ज्ञान परिणतीची आपल्याला आपलं भावभासन होऊ दे, त्या स्वभावाचं भावभासन होऊ दे. ते भावभासन व्हायला पाहिजे. अजून थोडंसं तरी वाटते. असं मी काल तुम्ही सांगितलं सगळं सारखं म्हणून करायचा प्रयत्न केला. काय, बाहेर जायला नकोय उपयोग. आपण जेव्हा तो प्रसंग असतो त्यावेळेस तिथं मी, म्हणजे काल आपण वाचलं ना, अशांती होत असताना सुद्धा काय वाक्य होतं, अशांती से शांती नहीं आती. अशांती से शांती नाही आती. बरं का, हे असं वाक्य काल वाचलं होतं आम्ही, त्याच्यावर चिंतन करायचं होतं. पण अशांत होत असताना सुद्धा शांत स्वभाव गेला नाही कुठं. जेव्हा तुमची अशांती झाली तिथं बहिरंगामध्ये कोणाला तुम्ही दोष द्यायला जाता, पण त्या ठिकाणी सुद्धा तुमचा शांत स्वभाव तसाच्या तसा आहे. बाहेर तुम्हाला कोणी अशांत करणारं नाही. शांत स्वभाव निमित्त हवं का त्यावेळेस नाही, शांत स्वभावाला निमित्ताची गरज नसते. जसं स्फटिक मणी समोर लाल फुल ठेवलं तर स्फटिक मणी काय लाल होत नाही. तसं आपल्या समोर काही प्रसंग घडला तर तो आपल्याला क्रोधी करू शकत नाही. ते आपलंच उपादान आहे. म्हणून मी तुम्हाला किती दोष दिले तरी सुद्धा, तुमच्या समोर बसले तरी सुद्धा स्फटिक मण्यासारखे राहत जावा. असा पुरुषार्थ करेल. बरोबर आहे. उलट पुरुषार्थाला मला चान्स मिळेल का. कुठंतरी प्रभावित पण व्हा बरं का. म्हणजे नुसतंच न्यूट्रल राहू नका. जे घ्यायला पाहिजे ते घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे नाही. होत नाही कुठं आपण एवढं वर सरकलंय. चला, काय चालू तुझं. उपादान निमित्त की व्यवस्था धर्माधर्म द्रव्य से सर्वत्र स्पष्ट हो जाती है. हाँ, केवल एक निष्क्रिय निमित्त और एक सक्रिय निमित्त इतने कहने का अंतर है.
म्हणजे सक्रिय निमित्त म्हणजे प्रेरक निमित्त म्हणलं. आणि क्रियाशील. हा, आणि क्रियाशील एवढा शब्द वापरा. प्रेरक म्हणण्यापेक्षा ना, ज्याला कळत नाहीये ना, तर त्याला क्रियाशील निमित्त म्हणा. सक्रिय निमित्त म्हणजे क्रिया परिणत असलेलं ते निमित्त. म्हणजे गाडी चालतीये आणि तुम्ही त्याच्यात बसलाय तर ते तुम्हाला प्रेरक नाही आहे, सक्रिय निमित्त आहे. आणि निष्क्रिय निमित्त म्हणजे उदासीन निमित्त. इतना अंतर होने पर भी वस्तु की स्वतंत्रता में कहीं कोई बाधा नहीं आती. म्हणून वस्तू स्वातंत्र्य समजलं तर हे उपादान निमित्त सुद्धा समजतं. दुसरं एक उदाहरण दिलं. घरात समजा कोणाचा इष्टवियोग झाला. मला आवाज यायलाय. पाणी आहे का आज चालू? गरम हा हिटर सारखा आवाज येतो. फॅन असेल म्हणजे आत कोण नसलं तर बघा. म्हणून काय सांगितलं, जब कभी किसी घर इष्ट का वियोग हो जाता है तो उसके घर फेरा करने वाले लोग आते हैं. भेटायला जाता ना तुम्ही लोक जेव्हा कोणाच्या वियोग झाला कोणाचा तर महिलाएं आती है तो वे रोती हुई आती है. कोणाचं कोण मेलं म्हणजे लक्षात राहू द्या. घर के लोग भी रोने लगते हैं, पर जितने भी लोग वहाँ रो रहे हैं, जिस डिग्री में भी रो रहे हैं, असली असू दे नकली असू दे असं म्हणायचं आहे, सब अपने आप में अकेले के परिणमन से रोने का परिणमन कर रहे हैं. काय कळलं? कोण कोणाला रडवतंय? त्यांचे पण स्वतःच्या. म्हणजे ते आलेल्यामुळं घरातले परत रडायला लागले म्हणता ना तुम्ही. शांत झाले असतील घरातले तर समजा ते बाहेरचे येऊन असं कसं झालं असं म्हणला की म्हणजे ते शांत झालेल्याला परत रडवते. म्हणून भेटायला जायचं. जायचं बी अवघड आहे, नाही जायचं बी अवघड. चतुर्दशी अष्टमीला जात नाही म्हणून 12 भावना म्हणायच्या. म्हणजे येणारे पण शांत. हा बरोबर. म्हणून 12 भावना म्हणायच्या. येणारे पण शांत आणि तुम्ही पण शांत. म्हणजे तशी चर्चा करायला नको. आता सध्या तसंच करतात. हाँ बरोबर. किसी के रुदन को समेट कर ग्रहण करके दूसरा रोता हो ऐसा नहीं होता. दुसऱ्याचं बघून मी रडायला लागलो असं होत नाही. तुम्ही तुमच्या परिणामांनी रडताय. चांगलं दिसणार नाही ना नाही रडलं तर, म्हणून रडताय. म्हणजे काय फॉर्मॅलिटी कशामध्ये? असंच काय झालं नको. लय दृष्टांत चालेल आज. ते एक मनुष्य कोणतरी मेला आणि ते गावातला मोठा माणूस होता, पण ते चांगला नव्हता स्वभावाने. सगळ्यांवर कर लादायचा, अत्याचार करायचा, असं सगळं स्वभावी. आणि जबरदस्ती होती घरातल्या गावातल्या सगळ्यांना. त्या मैतीला जायचं होतं म्हटल्यावर एका मनुष्याला जमणार नव्हतं. तो म्हटला त्या मुलाला तू जा आणि प्रेझेंटी लावून ये असं एक सांगायचं होतं त्याला. पण मुलगाला काय माहीत नाही तो कोण आहे काय आहे. तो विचारतोय वडिलांना. म्हटले जा नुसतं जाऊन ये भेटून ये म्हणून. मग जाताना रस्त्यात ते आपल्या सगळ्याला विचारत चालला कोण गेले ते कसा होता हो कसा होता हो. काय सांगणार सगळे? सगळ्यांनी वाईटच सांगितलं. आणि वडिलांनी जाताना बजावून सांगितलं होतं तिथं काय वाईट बोलायचं नाही बरं का, चांगलं बोलायचं काय असेल ते. आणि जाताना सगळेजण तेच सांगायला त्याला. काय सांगायला तो असा होता तसा होता तसा होता. म्हटलं एक जण बी सांगा ना चांगलं त्याच्याबद्दल. मी जाऊन तिथं काय बोलू म्हणला. आणि जाऊन तिथं उभारला तर सगळे तिथं आलेले मैतीला आलेले सगळे ते घरातले सगळे त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये आणि बाकी सगळे बोलतायत ते विरुद्धच बोलतायत. मग हा आपलं याला बोलवलं. म्हटले समोर जायला काय ते चढवायला बिडवायला म्हणा फुल चढवायला असं काय. तर तो गेला समोर आणि जे सगळं ऐकलं ते जाऊन बोलला. काय करणार लोक. म्हणजे असं काहीतरी गोंधळ होतो. म्हणजे दुसरा कर्तृत्वच नाही आहे प्रश्न. मी स्वतः त्याचा निर्णय असा केला म्हणून तो असा होता हे झालं. त्याला तर माहीतच नव्हता कोण आहे काय आहे ते. त्यामुळं म्हणायचं आहे कोणी तुम्हाला जबरदस्ती परिणमवत नाही. जे आहे ते सगळं फक्त बहिरंगामध्ये निमित्त रूप आहे. कोणी रडवणारं नाही आहे किंवा शांत करणारं पण नाही आहे. बाहेर सगळ्याला निमित्त रूप उदासीन रूप बघा. तर जयसेनाचार्यांच्या टीकेमधलं थोडे 2 वाक्य घेऊ. अजून आहे 2 मिनिटं. वाचताय. न एव गच्छति जाता ही नहीं है
सह कह तो कोण जात नाही. कोण जात नाही. नय गच्छती धम्मथी धर्मास्थी काय जात नाही. कुठं जात नाही हो. लोकांच्या बाहेर. हां स्वतः गमन करत नाही हे सांगायचं आहे. धर्मास्थी काय जात नाही. गमनम न करोती अन्य द्रव्यस्य अन्य द्रव्याचं गमन करवत नाही. तथापि भवती सहकः प्रसरः प्रवृत्तीही तरी देखील तो करतो. काय करतो. प्रसर म्हणजे प्रवृत्ती करतो. कस्याः च गतेः च कोणाची प्रवृत्ती करतो. गतीची प्रवृत्ती करतो. केशाम गतेः कोणाची गती. जीवानां पुद्गलानां च इति जीव पुद्गलाची गती करतो असं म्हटलं जातं. तथा ही उदाहरण दिलंय. यथा तुरंगमः स्वयं गच्छन् स्वकीय आरोहकस्य गमन हेतुः भवति न तथा धर्मास्तिकायः. सांगा उदाहरण काय दिलं होतं. तुरंग म्हणजे घोडा. जो ज्याप्रमाणे घोडा स्वयं गमन करत असताना स्वकीय आरोहकस्य स्वतःच्या आरोहक म्हणजे त्या घोडसवार जो आहे त्याच्या गमनाचं निमित्त होतो. हेतू करता शब्द आला होता ना तिकडं. जो घोड्यावर बसलेला घोडसवार आहे त्याच्या गमनामध्ये तो घोडा हेतू करता आहे असं म्हणलं. त्याप्रमाणे धर्मास्थी काय करता नाही. म्हणजे धर्मास्थी काय हे उदासीन आहे हे सांगायचं आहे आणि त्याला तिकडं प्रेरक आहे असं सांगितलं. कारण घोडा सक्रिय म्हणा. सक्रिय निमित्त आहे हे निष्क्रिय निमित्त आहे म्हणून उदाहरण दिलं. ते कस्मात प्रश्न विचारलाय. धर्मास्थी काय त्याप्रमाणे हेतू का नाही. निष्क्रियत्वात निष्क्रिय असल्यामुळे. वाचा. निष्क्रियत्वात् किंतु यथा जलं स्वयं तिष्ठति सति वा तिष्ठति तिष्ठत सत सत स्वयं गच्छताम तिष्ठत् सत् स्वयं गच्छतां मत्स्यानाम् औदासीन्येन गतेः निमित्तं भवति तथा धर्मः अपि स्वयं तिष्ठन् सन् स्वकीय उपादान कारणेन गच्छतां जीवपुद्गलानां अप्रेरकत्वेन बहिरंग निमित्तं भवति. सांगा अर्थ. किंतु जैसे जल स्वयं खालचं बघून सांगतात. थांबा जरा. खालचं बघून सांगता काय. नाही ना. हां बोला. किंतु ज्याप्रमाणे माझ्याजवळ कोण आहे का हिंदी. बघितलंच नाही मी. नाही. किंतु ज्याप्रमाणे जल ज्याप्रमाणे जल स्वयं तिष्ठती सती स्थिर आहे जल. कुठलं जल आहे. त्या ॲक्वेरियम मधलं जल आहे. म्हणजे त्या मासे ठेवतात ना त्या पॉटमधलं जल आहे. तर ते जल स्वयं तिष्ठती स्थिर आहे. वा तिष्ठत सत स्वयं गच्छतां मत्स्यानां किंवा तिष्ठत असताना स्वयं गमन करणाऱ्या मत्स्यादिकांचं औदासीन्य रूपाने गतीचं निमित्त आहे. तिष्ठत सत म्हणजे थांबलेल्या त्या मत्स्यांच्या गतीमध्ये उदासीन रूपाने निमित्त आहे. त्याप्रमाणे धर्मद्रव्ये सुद्धा स्वयं थांबलेला असताना स्वकीय उपादान कारणाने गमन करणाऱ्या जीव पुद्गलांचा अप्रेरक रूपाने बहिरंग निमित्त मात्र आहे. ज्याची इच्छा आहे त्याला गमन करण्यामध्ये ते फक्त मदत करतं. स्वतः गमन करवत नाही. म्हणजे जसं ते घोड्यावरच्याला घोडसवारला तो घोडा चालायला मदत करतो म्हणतात तिथं ते सक्रिय निमित्त आहे. त्याप्रमाणे धर्मास्थी काय सक्रिय नाही आहे. ते तुम्हाला स्वतः चालवत नाही. घेऊन जात नाही कुठं. तुम्ही जाताय तर तुमच्याबरोबर येत नाही ते. तुमच्याबरोबर आलं का फलटणवर नाही तर धर्मद्रव्य. आणि मग कसं आला तुम्ही. म्हणजे ते आहे तसं स्थिर आहे. तुम्ही आलाय त्याच्यातून. त्यामुळं ते कोणाला आणतं असं नाही. एवढंच सांगायचं. धर्मद्रव्य कसं आहे हो उदासीन कारण आहे. तसं मी सुद्धा कोणाचा करता सांगा. घरात पोरांचं कोण करतंय. नातवांचं कोण करतंय. सगळं आडलंय की नाही तुमच्याशिवाय. मग कशाला जायचं तिथं धडपडत. सांगतात माताजी आता विरक्ती घ्या. त्यांचं ते करतात. मग कशाला आपल्याला त्याच्यामध्ये पडायचं परत.
इथं राहून चालतंय आपल्याला. नाही, मी जाऊन करवणार, त्यामुळं तिथं मग जाऊन परत आडायचं आपलं काम. म्हणून सांगितले आपलं आत्मकल्याण करा. आपल्याला संधी आहे तर भरपूर वेळ ह्याच्यामध्ये घाला, साधनेमध्ये. हो. जाणा हा मी धर्मद्रव्याचा ज्ञाता मात्र जीव आहे. गमन करणारा मी नाही, करवणारा देखील मी नाहीच. धर्मद्रव्य माझा करता नाहीच, मी धर्मद्रव्याचा करता नाहीच. स्वतःला अकर्ता पहा, स्थिर स्वभावी जाणा. निश्चल स्वरूपोऽहं, निष्कंप स्वरूपोऽहं, ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहं. विसर्जन.